आणि यानंतर आपण पुन्हा एकदा दिल्लीमध्ये जाणार आहोत। अभाविपकडून सध्या आंदोलन करण्यात येते आणि या ठिकाणी काहीसा आक्रमक पवित्रा आता या सगळ्या आंदोलकांनी घेतलेला आहे। बॅरिकेड्स जे लावण्यात आलेले होते या बॅरिकेड्सवर सगळे आंदोलक चढलेले आहेत आणि अर्थातच त्यांनी या सगळ्या प्रकरणी जी संस्था आहे त्या संस्थेला देखील दोषी ठरवलेला आहे। अर्थातच या ठिकाणी मोठा फौजफाटा देखील तैनात करण्यात आलेला होता आणि अभाविपचं हे आंदोलन जे आहे ते काहीसं आता वेगळं वळण घेताना पाहायला मिळते। दिल्लीतल्या NTA मुख्यालयासमोर हे सगळी निदर्शनं सुरू आहेत। नीट परीक्षा पेपरफुटी विरोधात ही निदर्शनं करण्यात येतात आणि हे जे अभाविपचे कार्यकर्ते आहेत ते आक्रमक झालेले आहेत। या सगळ्यांची कमांडोंकडून जवानांकडून सध्या पकड देखील करण्यात येते। अपडेट जाणून घ्या, सोमेश कोलगे आपल्यासोबत आहे। सोमेश, आंदोलक काहीसे आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत, काय घडतंय तिकडे? दीपक, आपण पाहू शकतो आता अभाविपचे कार्यकर्ते मुख्यालयात घुसण्याचा प्रयत्न करतायत। NTAचं मुख्यालय आहे, ज्या NTAचं मुख्यालय आहे, ज्या NTA कडे नीटची परीक्षा घेण्याची जबाबदारी आहे आणि नीटच्या परीक्षेतील पेपर फुटी विरोधात हे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत आणि NTAच्या मुख्यालयासमोर मोठा फौजफाटा, पोलिसांचा बंदोबस्त आहे। पण कार्यकर्ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे NTAच्या मुख्यालयात घुसण्यावर ठाम आहेत। आता आपण पाहू शकतो की हे सगळे कार्यकर्ते इथे बॅरिकेडवर चढून आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करतायत आणि पोलीस त्यांना रोखण्याचा प्रयत्न करतायत। NTAचं मुख्यालय इथे थोड्या वेळापूर्वीच NTAच्या मुख्यालयामध्ये CBIची टीम देखील आली होती पेपर फुटीच्या अनुषंगाने तपास करण्यासाठी। आपण जर पाहिलं तर अनेक अभाविपचे कार्यकर्ते हे सध्या या बॅरिकेडवर चढून आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करतात। नीट परीक्षेतील पेपर फुटी विरोधात सर्वच विद्यार्थी संघटना मोठ्या प्रमाणावर आक्रमक झालेल्या आहेत देशभरामध्ये आणि त्यानंतर दिल्लीमध्ये अभाविपच्या वतीने देखील हे आंदोलन आज पुकारण्यात आलेले NTAच्या मुख्यालयाबाहेर आणि या आंदोलनामध्ये आता हे कार्यकर्ते सगळेच जण आतमध्ये मुख्यालयात जाण्याचा प्रयत्न करतात। थोड्या वेळापूर्वी या मुख्यालयामध्ये CBIची टीम देखील आली होती। आपण आता इथे पाहू शकतो पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर फौजफाटा इथे तैनात ठेवलेला आहे, पण तरी सुद्धा कार्यकर्ते आतमध्ये जाण्यावर ठाम आहेत आणि पोलिसांमध्ये आणि आंदोलकांमध्ये आता बाचाबाची सुरू आहे, कारण आंदोलक आतमध्ये कार्यालयात जाण्यावर ठाम आहेत। आंदोलकांकडून बॅरिकेडवर चढून आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला जातोय, तर दुसऱ्या बाजूला पोलिसांकडून या आंदोलकांना थांबवण्याचा प्रयत्न केला जातोय। आता पोलिसांकडून अधिकृत विनंती केली जाते सर्व आंदोलकांना इथून हटण्याची। आता जर आपण पाहिलं तर पोलिसांचे जे सर्वोच्च वरिष्ठ अधिकारी आहेत ते इथे आता सगळ्यांना एक सूचना देत आहेत की सर्वांनी इथून हटलं पाहिजे, आत्ताच्या आत्ता इथून सगळ्यांनी ही जागा मोकळी केली पाहिजे। जर आपण पाहिलं तर इथे हे सगळे रॅपिड ॲक्शन फोर्सचे जवान आहेत, त्यासह सेंट्रल केंद्रीय पोलीस सुरक्षा दलाचे जवान आहेत, त्यासह दिल्ली पोलीस आहेत आणि हे सगळे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावरती इथे आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न करतायत। NTAच्या विरोधामध्ये घोषणाबाजी सुरू आहे। NTA जी नॅशनल टेस्टिंग एजन्सी, ज्यांनी नीटच्या त्यासह अनेक नेटसारख्या परीक्षा असतील असंख्य परीक्षा घेण्याची जबाबदारी देशभरामध्ये NTA कडे असते आणि त्या NTAच्या मुख्यालयाबाहेर ही आंदोलनं सुरू आहेत। आता जर आपण पाहिलं तर पोलिसांकडून या आंदोलकांना आता थोड्या वेळात ताब्यातही घेतलं जाईल। जर आपण इथे पाहिलं तर पोलिसांनी गाडी आणलेली आहे आणि हे सगळे कार्यकर्ते इथे आता आतमध्ये जाण्यावरती ठाम आहेत, NTAच्या कार्यालयामध्ये घुसण्यावरती ठाम आहेत। काल आपल्याला सर्वांना माहिती आहे की NSUI कडूनही आंदोलन करण्यात आलं होतं, त्यानंतर देशभरात विरोधी पक्षाकडून मोठ्या प्रमाणावर भाजपला या प्रकरणी लक्ष करण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर आता आपण पाहतोय की अखिल भारतीय विद्यार्थी परिषद देखील या NTAच्या विरोधामध्ये नीटच्या परीक्षेतील पेपर फुटीवरून आक्रमक झालेली आहे। आता जर आपण पाहिलं सोमेश खरं तर हे जे सगळे आंदोलक आहेत हे आक्रमक झालेले आहेत, यांना मुख्यालयामध्ये जायचं आहे। मुख्यालयामध्ये जाण्याचा यांचा काय नेमका हेतू आहे? यांना कोणाला निवेदन द्यायचं आहे का? या पाठीमागचा हेतू काय काही कळू शकलंय का? निश्चितच NTAच्या विरोधामध्ये हे सगळेजण आक्रमक झालेले आहेत। आता या सर्व आंदोलकांनी म्हटलं की आम्हाला नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या विरोधात निवेदन द्यायचं आहे, नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या पदाधिकाऱ्यांना भेटायचं आहे। आपण जर पाहिलं तर काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यातही घेतलेलं आहे, जे आतमध्ये जात आहेत त्या अभाविपच्या कार्यकर्त्यांना पोलीस ताब्यात घेत आहेत आणि हे सगळेजण फक्त NTAच्या विरोधामध्ये आक्रमक झालेले आहेत, कारण
जर आपण इथे पाहिलं तर नॅशनल टेस्ट एजन्सीला, नॅशनल ट्रॉमा एजन्सी, त्यासह अनेक बाबतीत ज्या अभावीपणी नॅशनल ट्रॉमा एजन्सी म्हटलेले आहे. आणि नीटसारखी परीक्षा घेण्यापूर्वी कोणत्याही स्वरूपाची एलिजिबिलिटीची एक्झाम जर NTA ला घ्यायची असेल तर त्यापूर्वी त्यांनी त्यांच्याकडे काम करणाऱ्या अधिकारी, प्रशासकीय कर्मचाऱ्यांची एलिजिबिलिटी टेस्ट घेतली पाहिजे, अशा स्वरूपाची मागणी विद्यार्थी परिषदेने इथे केली आहे. आणि त्यानंतर अभाविप इथे आक्रमक झालेला आपल्याला पाहायला मिळते. आत्ता या गेटवर मोठ्या प्रमाणावर जे सर्व रॅपिड ॲक्शन फोर्सचे जवान आहेत ते सगळ्या कार्यकर्त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत. हे कार्यकर्ते तरीसुद्धा आतमध्ये जाण्यावर ठाम आहेत आणि या कार्यकर्त्यांकडून बॅरिकेडवर चढून आंदोलन केलं जातं. आत्ता आपण पाहतोय की काही कार्यकर्ते बॅरिकेडवर चढलेत, जे आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना पोलीस ताब्यात घेत आहेत. जर आपण पाहिलं तर पोलीस देखील विनंती करत आहेत आंदोलकांना की आता सर्वांनी शांत व्हावं आणि इथून इथला रस्ता मोकळा व्हावा. पण तरीसुद्धा आंदोलक आतमध्ये जाण्यावरती ठाम आहेत. आपण यांच्यासोबत बातचीत करण्याचा प्रयत्न करूया की यांची नेमकी मागणी काय है. भाई साहब, अंदर जाके आप क्या करना चाहते हो NTA? अंदर जाके NTA के ऑफिस पे ताला लगे और जब तक ये जो धांधली हुई है उसी घटना के ऊपर कार्रवाई नहीं हुई, ताला नहीं घटेगा, या तो आके माफी मांगे विद्यार्थियों से प्रशासन. पाहू शकतो की NTA ऑफिसला टाळं ठोकायचं आहे, अशा स्वरूपाची मागणी विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते करतायत. अंदर जाके क्या करना चाहोगे आप? हम अब जो अंदर जा रहे हैं ये NTA का जो ऑफिस है इस पे ताला मारने जा रहे हैं, क्योंकि 2024 में भी ऐसे ही पेपर लीक हुआ था, जब भी हम इसी समय इतनी धूप में यहाँ उपस्थित थे. लेकिन आज फिर हुआ है, जब भी CBI कमेटी का गठन हुआ था और आज भी CBI कमेटी का गठन हुआ है, लेकिन कोई परिणाम नहीं दिखे. अगर परिणाम दिखते तो आज जो 22 लाख छात्रों का भविष्य इन्होंने बर्बाद किया है वो नहीं होता. बॅरिकेड पडलेलं आहे आणि आता पोलिसांकडून रॅपिड ॲक्शन फोर्सच्या जवानांकडून प्रयत्न केला जातोय बॅरिकेड उचलून पुन्हा बॅरिकेडिंग करण्याचा. कारण कार्यकर्ते NTAच्या कार्यालयाला आम्ही टाळं ठोकू असं म्हणत अभाविपचे कार्यकर्ते आतमध्ये जाण्यावरती ठाम आहेत. आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर पोलीस त्यांना अडवत आहेत, पोलीस त्यांना आतमध्ये जाऊ देत नाही आहेत. परंतु जे कार्यकर्ते तरीसुद्धा आत जाण्याचा प्रयत्न करत आहेत, इथे आपण पाहिलं तर या बॅरिकेड पडला होता तो पुन्हा उभारलेला आहे पोलिसांनी. दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर अधिकारी आता विनंती करतायत सगळ्यांना इथून हा रस्ता मोकळा करण्याची आणि या ठिकाणाहून परत जाण्यासंदर्भात ही आता विनंती केली जाते. आणि जर आपण पाहिलं तर कार्यकर्ते NTAच्या कार्यालयाला टाळं ठोकण्यावरती ठाम आहेत. भाई ये अभी बार बार ऐसा हो रहा है, विपक्ष के नेता, हम आपसे जानना चाहेंगे अभी कि विपक्ष के नेता ऐसा कह रहे हैं कि ये भाजपा से रिलेटेड लोग हैं. अभी आप विद्यार्थी परिषद के सारे कार्यकर्ता हो, हम आपसे जानना चाहेंगे की अभी आता आपण पाहू शकतो इथे बघा किती मोठ्या प्रमाणावर पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये बॅरिकेडच्या अनुषंगाने धक्काबुक्की सुरू आहे. आणि त्यामुळे दिल्लीमध्ये आता हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत. या ठिकाणी आंदोलन पुकारलं जात आहे. आतमध्ये जाऊन NTAच्या कार्यालयाला, मुख्यालयाला टाळं ठोकायचं असा पवित्रा या सगळ्या विद्यार्थ्यांनी, या कार्यकर्त्यांनी घेतलेला आहे. आणि अर्थातच या सगळ्यांना पोलिसांकडनं अडवलं जात आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.